चाललंय तुझं? हाऊ कॅन यू बी सो रेकलेस? महत्वाची डील क्रॅक करणार होतास, मीटिंग सुरू होती. ती मीटिंग अर्धवट टाकून तू बाहेर कसा काय जाऊ शकतो? आणि तेही त्या मुलीसाठी. नाही म्हणजे मीटिंग पेक्षा महत्वाची ती आहे का? आई ती एक हुशार स्टुडंट आहे. सो वॉट? सो वॉट? आई मी तिला मदत केली कारण तिचं हॉल तिकीट चोरीला गेलं होतं. तिला एक्झाम देता आली नसती ना तर अन्याय झाला असता तिच्यावर. पण या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे? आणि विसरलास का? तू काही आता तिचा कोणी सर वगैरे नाहीस आणि ती सुद्धा तुझी कोणीही नाहीये ऋषी. ती तुझ्याकरता आता फक्त एक अननोन माणूस आहे. अननोन तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. एखाद्या व्यक्तीला अनोळखी म्हणलं की लगेच तो माणूस तुटत नाही आपल्यापासून. आणि कधी कधी अनोळखी व्यक्तीचा त्रास सुद्धा आपल्याला सहन होत नाही. इथे कमलीवर तर माझं काय काय कमळीवर तुझं काय? कमळी माझी मैत्रीण आहे म्हणून मी तिला मदत केली. तिथे ती अनिका आणि त्या कामिनी आजी कमळीला परीक्षा देता येऊ नये म्हणून नाही ते प्रयत्न करतायत तिला त्रास देण्याचे. त्या कामिनी आणि अनिकाशी ना माझं काहीही घेणं देणं नाही. त्यांना जे करायचे ते करू दे. फक्त तू ह्या सगळ्यात पडू नको. आई ऋषी, प्रॉमिस मी. प्रॉमिस मी, तू कमळीला कुठलीही मदत करणार नाहीस. तुला माझी शपथ आहे ऋषी. ग्रॅनी आजी यार, ग्रॅनी आजी प्लीज प्लीज काहीतरी कर. माझं ना काहीच प्रिपरेशन झालं नाहीये. माझ्याकडे क्वेश्चन पेपर पण नाही. आजचा पेपर कसा दिलाय ना माझं मलाच माहिती. मला उद्या सेम नको. प्लीज काहीतरी कर ना. ए आई ही अगदी बरोबर बोलतेय. तू सिच्युएशनचा सिरियसनेस समज ना. तुला माहिती नाही ती म्हातारी काय म्हणाली आहे? जर ही बया मार्क चांगले घेऊन आली तरच तिला प्रॉपर्टी मिळेल, नाही तर सगळं ठणठण गोपाळ आहे. काही काळजी करू नको बेटा अनिका, कळलं ना? डोंट वरी. उद्या तुला उत्तरपत्रिकेसोबत प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळणार आहेत. डोंट वरी. दॅट्स ग्रेट ग्रॅनी आजी. येस. पण त्या कमी टमीचं काय? कमळीला उद्या कॉलेजमधनं ब्लॅकलिस्टेड केलं जाणार. अगं पण कसं? महासंग्राम. मॅम सप्लिमेंट. अनिका काय चाललंय तुझं? माझा पेपर लिहितेय का? तुझा पेपर लिही ना. जा ना. मॅडम कमळी, तू तुझ्या जागेवर जाऊन बस आणि तुझं काम कर. मॅडम मी माझं कामच करत होतो. तुम्ही तुमचं काम करत नाही म्हणून मला हे करायला लागतं. अनिका पेपर दे. मी बोलले ना तुझं तू बघ. तू जा ना इथून. कमळी माझा पेपर सोड. हे बघा, सरळ सरळ इथं बसून कॉप्या करून लिहिते ही पेपर. काय गोंधळ चाललंय सगळ्यांचा? मॅडम काय चाललंय सगळं? सर हे बघा, अनिका कॉपी करून पेपर लिहिते. तिला तिचा पेपर दे आणि तू तुझं काम कर. बर, म्हणजे तुम्ही बी यात सामील आहे? झाली तुझी नाटकं. गावछाप जा ना आता. तुझा पेपर लिही आणि मला माझा पेपर दे. देतो आता तुला पेपर डायरेक्ट ऑफिसमध्ये. थांब कमळी, तू तुझी लिमिट क्रॉस करतेस. अतिशहाणपणा करू नकोस. तुम्ही तुमचं काम करत नाही म्हणून आमच्यासारख्यांना जरा अतिशहाणपणा दाखवायला लागतोय. अगं हे हात सोड. माझा हात सोड कमळी. सर तुम्हाला कॉलेजच्या स्क्वॉडवर नेमलेलं आहे. पेपर संपायच्या आधी साधारण अर्धा तास तुम्ही वर्गावर जायचं. म्हणजे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही रंगेहात पकडू शकाल.
तोपर्यंत चल सर सॉरी मी डिस्टर्ब करतोय. मी कमळी मोहिते. ही अनिका. ही सबशील कॉपी करत होती. हे बघा. ए कमळे, माझ्या मुलीवर खोटे आळ आणायचे नाही तर मी आधीच सांगते. ओ उगा आळानत नाही, पुरावा घेऊन आलोय. ते बघा. मी नाही, कमळी कॉपी करत होती. या चेट्सना कमळीच्या आहेत. हे काय खोटं बोलायला लागल्यास? सर आता तुम्हीच बघितलं ना, ह्या कॉप्या कोणाच्या हातात होत्या? तिच्या हातात होत्या ना, मग त्या हिच्याच असणार ना. कमळी ह्या तुझ्याकडे कशा आल्या? मॅडम अहो हिच्याकडनं घेऊन आलोय मी, तर त्या माझ्या नाहीत. ए काय खोटं बोलतेस ग तू? हा, आणि तुला काढून घ्यायची गरज होती का? नाही ना, क्लासरूम मध्ये प्रोफेसर होते. आगाऊ हो की नाही? हो ना. हो सर, या चिट्स कमीच्याच आहेत. मी पकडणार होते म्हणून तिने अनिकाच्या बेंचवर टाकल्या. हो मॅडम उगा काय बी काय खोटं बोलायला लागलाय तुम्ही. वा ग वा. म्हणजे बाकीचे सगळे खोटं बोलतायत आणि तूच मात्र खरी. चिट तुझ्या हातात आहेत की नाही, म्हणजे तूच कॉपी केलीस. आता ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळा पुरावा तो काय हवाय? ठीक आहे, एक काम करा, माझं अक्षरानं हे जुळवून बघा, मग बघूया. इथं आणखीन चालाकी झाली. सर तुम्हाला माहित नाही, खूप चालाक आहे ही मुलगी. कशावरनं हिने पण दुसऱ्याकडनं ते लिहून घेतलं नसेल? शक्य आहे ना. ठीक आहे, एक काम करूया सर, आपण वर्गात जाऊया आणि सगळ्या विद्यार्थ्यांना विचारूया ही कॉपी कुणाची येते. तीच ठरवणार. हा, टाइम वेस्ट करायला जायचं ना. कशाला जायचंय, काही नाही जायचं. हे तू ठरवायची गरज नाही. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज आपण वर्गात जाऊन सगळ्यांना विचारूया प्लीज. मॅडम, कमळी म्हणते तर आपण वर्गात जाऊन पाहूया. ठीक आहे. काय होय, आता बहुतेक कमळीला परीक्षेला बसता येणार नाही. अहो असं कसं? नाही नाही, हे लय चुकीचं आहे. नाही चालणार. तुम्ही या, मी बघतो. हे लय चुकीचं आहे, असं नाही चालणार.